अहो ती स्वीटी काय बाई बोलून गेली, माझा जीव फार गोळा झालाय. तुम्ही पहिल्यांदा शुभला फोन करा बरं. थांब करतो थांब. हॅलो. हां हॅलो शुभू, ऐक ना मी काय हॅलो शुभ बाळा, श्रावणी ठीक आहे करा? ठीक आहे ती. आई श्रावणीला वेळेवर रक्त मिळालंय. डॉक्टर म्हणाले आता धोका काही बी नाहीये. थोड्या वेळात शुद्धीवर येईल ती. आणि आई आता काही बी काळजी करू नको, ती शुद्धीवर आली की तुला मी कळवतो. होय होय, बरं नक्की कळवा बाळा. ठीक आहे, चल खेळतो. साहेब साहेब, काय झालं शिव? आनंदाची बातमी आहे. श्रावणी मॅडम शुद्धीवर आल्यात. त्यांनी डोळे उघडलेत. साहेब, श्रावणी मॅडमच बघायला तुम्ही येणार ना? चल. साहेब, श्रावणी मॅडम असते तुम्ही आवर्जून बघायला जायला पाहिजे हो. त्या बेशुद्ध होत्या तेव्हा तुम्ही काय काय प्रयत्न कराल तर हे मी बघितले. त्यांचं प्राण वाचवण्यासाठी तुमचं काळीच तुटालतं हे मी स्वतःहून बघितले. साहेब, तुम्ही त्यासने आत बघायला गेला की नाही, त्यासने लय बरं वाटत. प्लीज चला साहेब. भैया, शुभू बरोबर बोलतोय. एकदा तू तिला आज जाऊन भेटायला हवंस. अरे तिने तुझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. आगाऊपणा केलाय तिने, पण त्यातून विश्वंभरचा जीव वाचलाय हे महत्वाचं आहे. विश्वंभर, तू तिला जाऊन भेटायला हरकत नाही असं मला वाटतं. तिला तर मी भेटणारच आहे, कारण माझ्या कुटुंबातला आणि माझ्याशी जोडला गेलेला प्रत्येक माणूस माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि हा विश्वंभर स्वतःची जबाबदारी कधीच विसरत नाही. जबाबदारी म्हणून भेटलास तर ठीक आहे विश्वंभर, पण जर तुझ्या मनात त्या श्रावणीबद्दल आतून काळजी निर्माण झाली, जर बापलेकीचं हे नातं असं सुधारायला लागलं, तर माझं या घरातलं अस्तित्व संपायला वेळ लागणार नाही. मला आता काहीतरी करावंच लागेल.